काही दिवस झाला तिखट नव्हतं खाल्लं, म्हणलं आज बेत तिखटाचा. आमच्या रवी भाऊंच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हाईक करा. असे चॅनल शेवटपर्यंत टिकून राहणं फार महत्वाचं आहे. एक अशा क्षेत्राला इज्जत मिळवून देण्याचं काम करतायत का ज्या क्षेत्राकडे एकदम तिरस्काराच्या नजरेने पाहतायत आणि नवीन येणाऱ्या तरुण पिढीला या व्यवसायात कशा पद्धतीने यावं, हो कशा पद्धतीने भाडी धरावी, नुकसान होऊ नये, प्रपंच चालवायचा आहे, गाडीचे हप्ते फिटले पाहिजेत, कशा पद्धतीने आपला लोड उचलायचा, कशा पद्धतीने ड्रॉप करायचा, कुठून मिळवायचे, कसे मिळवायचे, सर्वात आधी त्याच्यासाठीच एक येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे रोजगाराच्या संधीच उपलब्ध करून देत आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आज आपल्याकडे येतंय, आपल्याला कळतंय म्हणून आपण द्यायचं. नाही बरोबर आहे. एकदम वाढतंय याच्यातूनच समाधान. एकदम सुंदर, एकदम सुंदर, एकदम जबरदस्त, अप्रतिम. चला मित्रांनो, आंघोळ पूजा उरकून घेतलेली आपण. बरोबर 12:05 झालेत. समोरच हायवे. आता 600 किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो. विजापूर वरतून पुणे आणि पुण्यावरतून मुंबईचा. तर आपली गाडी खाली होणार आहे मित्रांनो 27 तारखेला, कारण उद्या 26 जानेवारी आहे. त्यामुळे कंपन्या तर बंद राहणार. आणि कंपन्या म्हणण्यापेक्षा आता हे एक फ्लिपकार्टचं मटेरियल, एक रिलायन्सचं मटेरियल, दोघांचं मटेरियल जवळजवळच आहे पडग्यामध्ये. आणि ते अपॉइंटमेंट ऍक्च्युली 28-29 आहेत. पण मी बोललो नाही बाबा, ते 2 एवढं लेट नाही थांबू शकणार गाडी. मी 2 दिवस होल्ड करून मला परवडणार नाही. त्या दिवशी भरतानाच बोललो होतो, मला अपॉइंटमेंट आहे, मला अपॉइंटमेंट चेंज करून घे. हा, नाहीतर मग ते कॅन्सल कर. माझ्याकडे ऑलरेडी बुकिंग भरपूर आहेत. चेन्नईमध्ये गाड्यांचे शॉर्टेज असल्यामुळे बुकिंग भरपूर होत्या. आता गाड्या सगळ्या आता पोहोचल्या असतील, मग कारण ब्लॉक थोडा उशीर राहील. आता गाड्या पोहोचल्या असतील, त्यामुळे आता ये रे माझ्या मागल्या असं होणार आहे. आपण गेलो त्यावेळेस आपल्याला संधी होती, तर आपण प्लॅनिंग करून काम केलेलं आहे. मित्रांनो, ही गाडी बघा, हिचा ऍक्सिडेंट झाला ऍक्च्युली. समोर ठोकलेली गाडी आहे. वरचं सेपरेट आहे, खाली चॅसी तिकडे आहे. हे मागं चॅसी राहिली बाजूला आणि ही गाडी इकडं धडकल्यामुळं इथंच राहिलं हे पडून, म्हणजे तिचा लोड. आणि आय थिंक मला वाटतं हा सरळ याला ठोकलेला दिसतोय बघा. दिसला का हा कॉलम? याच्यावरतीच झाला बार. चॅसी सेपरेट. तर इथं थोडं मित्रांनो रस्त्याची कामं चालू आहेत, त्यामुळे हाय बरं का, पिलर बाहेर निघालेले आहेत. आपण फ्लायओव्हरचं काम चालू आहे, NH50. आणि हा मित्रांनो, हे थोडं तुम्हाला आता चेंजेस असेल. हा लालपट्टा ऍक्च्युली इकडं होता, हा इकडं आला, कारण हे इकडं आलं. हे नवीन टाकलं एक, जरा बरं पडतंय स्टेअरिंगला ग्रिप घ्यायला. आपलं 1934ला पण होतं ते, तिच्या बरोबरच गेलं होतं. बट आज मी परत घेतलं. विजापूरच्या अलीकडे नाही का, अलमट्टी धरणापाशी ते दुकान आहेत, त्याच्याकडून घेतलं. हे आपल्याला 180 रुपयाला बसलंय. मार्केटमध्ये किंमत किती येते नक्की कमेंट करून सांगा. गाडी कशी भरायची, कुठून भरायची, कुठनं नंबर उपलब्ध करायचे, कोण फसवतं, कसं फसवतं, बॉर्डरला कशी आग लावायची, काय करायचं, हो अनलिगल का नाही करायचं, ओव्हरलोड का नाही करायचं, गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी एकदम आपण दादा भेटलेत आपल्याला. आणि तुम्ही आता दादांकडून फीडबॅक पण पाहिला असं. काय आज आपल्याकडे येतंय, आपल्याला कळतंय म्हणून आपण द्यायचं. नाही बरोबर आहे. एकदम वाढतंय याच्यातूनच समाधान. एकदम सुंदर, एकदम सुंदर, एकदम जबरदस्त, अप्रतिम. लय दिवसापासूनची इच्छा होती. गाडी पासिंग कोणती तुमची? 17 आहे. 17 आहे. संगमनेर मार्गे सुद्धा तुम्ही 2-3 वेळा गेले ना, म्हटले भाऊची गाठ होईल, त्यावेळेस मी घरीच होतो. पण बायपास टू बायपास गेले तुम्ही, हो. मग त्याच्यानंतर काय आलं, मग असे मेसेज इतके पडतात ना, तुम्ही कुणा नंबर नाही, तेच शक्यच होत नाही. त्याच्यामुळे म्हटलं कसं पर्सनली एखाद्या टीव्हीवर कुठं ना कुठं आपली गाठ भेटल्या त्यावेळेस होईल सगळं, बाकी सगळ्या गोष्टी होतात. तर दादांबरोबर बराच वेळ आपल्या गप्पा झाल्यात आणि अजून एक विषय कळाला, तर ते दादा तुम्हाला प्रॉपरली क्लिअर करून सांगतील. कारण कसं असतं मित्रांनो, फक्त ड्रायव्हिंग हे क्षेत्र आपलं मर्यादित नाही, आपण त्याच्याबरोबर बाकीच्या गोष्टींना पण प्रमोट करतच असतो. तर दादांचा हा विषय नीट समजून घ्या, म्हणजे तुम्हालाही कळेल आणि तुमच्याकडून पण त्या गोष्टीसाठी सपोर्ट भेटू शकेल. तर दादा सांगा, आपला विषय पण समजून द्या, म्हणजे
सगळ्यांना समजून सर्वात आधी तर रवी भाऊंच्या मनापासून अभिनंदन. एक अशा क्षेत्राला इज्जत मिळवून देण्याचं काम करतायत का ज्या क्षेत्राकडे एकदम तिरस्काराच्या नजरेने पाहतायत आणि नवीन येणाऱ्या तरुण पिढीला या व्यवसायात कशा पद्धतीने यावं, हो कशा पद्धतीने भाडी धरावी, नुकसान होऊ नये, प्रपंच चालवायचा आहे, गाडीचे हप्ते फिटले पाहिजेत, कशा पद्धतीने आपला लोड उचलायचा, कशा पद्धतीने ड्रॉप करायचा, कुठून मिळवायचे, कसे मिळवायचे, सर्वात आधी त्याच्यासाठीच एक येणाऱ्या पिढीसाठी म्हणजे रोजगाराच्या संधीच उपलब्ध करून देत आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. दुसरी गोष्ट अशी का बऱ्याच दिवसापासून म्हणजे आम्ही सहकुटुंब ही यांच्या रवी भाऊचे ब्लॉग, सोमा भाऊचे ब्लॉग आणि निलेश भाऊचे ब्लॉग आम्ही सहकुटुंब घरी जे हे पाहत असतो. सगळेजण पर्सनली घरचे फॅमिली सुद्धा पर्सनली या तिघांना ओळखते आणि सगळ्यांना पण अभिमान वाटतो. दुसरी गोष्ट अशी की गेल्या 25 ते 30 वर्षापासून या क्षेत्रात असूनही एक आमची एक छोटीशी संस्था आहे, स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था. का ड्रायव्हर लोक आयुष्यात काहीच करू शकत नाही, असं नाही होऊ शकत, तसं नाही होऊ शकत. संस्थेचे फाउंडर संतोष पवार आणि मी सेम फील्डमध्ये 25 ते 30 वर्षापासून कॉलेज जीवनापासून एक सामाजिक कार्य काहीतरी आपण केलं पाहिजे बुवा. एक अंगात जे हे शिकत असताना ती उर्मी होती का एक सामाजिक काहीतरी आपण करायला पाहिजे बुवा. मग माणूस काय करतो, आपल्या हाताने जितकं सत्कार्य करता येईल चालता चालता तितकं करतो, पण याच्या व्यतिरिक्त अजून काय. आयुष्य आलो मेलो जगलो गेलो, मुलं बाळ बस, गेल्यानंतर पाठीमागं काय, काहीच नाही. एखादं वृक्ष असं लावून जायचं आयुष्यामध्ये का ते आपण गेल्याही नंतर चिरंतन कायमस्वरूपी येणाऱ्या समाजाला त्याचा फायदा घेता यावा. तर संतोष पवार आणि आमची पूर्ण टीम 25 वर्षापासून एक छोटीशी संस्था आम्ही स्थापन केली होती, स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था, संगमनेर तालुका, संगमनेर जिल्हा, अहिल्यानगर या ठिकाणी. आणि त्या संस्थेमध्ये HIV पॉझिटिव्ह मुले असतील, अनाथ मुले असतील, वृद्धाश्रममध्ये जे सोडून गेलेले जे वृद्ध असतात, असे वृद्ध असतात त्या ठिकाणी ते सांभाळले जातात. आणि हे 30 वर्षापासून आम्ही करतो. आणि या संस्थेला खास गोष्ट, या संस्थेला कसलीही शासकीय म्हणजे योजना मिळत नाही. फक्त स्थानिक जे देणगीदार लोक आहेत ओळखीपाळीतले यांच्या सर्व देणगीतून ही संस्था चालते. आणि मुख्य सांगायचा भाग असा, मदतीची याचना करत नाहीये मी, म्हणजे तो भाग वेगळा आहे. मदत तर लोक देतात पुष्कळ येते, आणि आम्ही फक्त साहित्यरूपी मदत देतो. एक खास वैशिष्ट्य संस्थेचं आणि पूर्णच्या पूर्ण या ड्रायव्हिंग क्षेत्राशी निगडीत आहे. याच्यामध्ये कॉलेज जीवनातले मित्र आहेत आणि हे सगळे मित्र मिळून ही संस्था चालवतोय. कधी तुम्ही आले तर त्या संस्थेला अवश्य भेट द्या. आणि दुसरी गोष्ट, घाबरायचं खचायचं कारण नाही. आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात असो तुम्ही, नोकरीमध्ये असो, व्यवसायामध्ये असो, धंद्यामध्ये असो, देखील देशासाठी आपण काहीतरी देणं लागतो या समाजाचं, ही जर भावना मनात असले ना तर सत्कार्य करायला कोणतंही कारण लागत नाही. एक असं वृक्ष लावायचा का आपण गेल्यानंतरही चिरंतन त्याची जी आहे का सावली आणि त्याची माया, त्याची ऊब, त्याचा फायदा जनतेला मरेपर्यंत तो झाला पाहिजे. आपण गेल्यानंतरही लोकांनी त्या वृक्षरूपी आपली आठवण काढली पाहिजे. तर असं काहीतरी करू आयुष्याचा. मित्रांनो, हा विषय पण तेवढाच महत्वाचा आहे, कारण कसं वाटतं प्रत्येक वेळेस ड्रायव्हरकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक वेगळा आहे आणि आपण तो सुधारवण्याचा प्रयत्न करतो. आणि असं म्हणलं जातं की ड्रायव्हर काही करत नाही किंवा ड्रायव्हरला काही हे नसेल, बरोबर. बट याच्या मागचा ड्रायव्हर सुद्धा समजून घ्या. आता दादांच्या रूपानं तुम्ही समजलं असेल की ते एक सामाजिक संस्था चालवत आहेत जिला कोणत्याही गव्हर्नमेंटचं ग्रँड नाहीये. ते वैयक्तिक त्यांच्या लेवलवरती चालवण्याचा प्रयत्न करतात. आणि मी तर नक्कीच संगमनेरला आलो ना तर यावेळेस नक्कीच भेटल, मी फोन करेल तुम्हाला 100%. आणि संस्थेला पण नक्की भेटल. आणि तुमचाही जर कधी संगमनेर थ्रू जाण्याचा जर रूट झाला ना तर दादांचा नंबर मी खाली इथं डिस्क्रिप्शन वरती देईल, नक्की कॉन्टॅक्ट करा, भेटा, संस्था पहा. तुम्हाला वाटली फुलाची पाकळी मदत करा, मी माझ्या पद्धतीने पण करण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही पण तुमच्या पद्धतीने करा. चला, ओके, वेळ दिला आणि असंच भेटत राहू ना, आता तर नक्कीच भेटत राहू. हो, नक्की नक्की, एकदम बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती बरं का. म्हटलं भाऊ कुठंतरी भेटतील, कुठंतरी भेटतील. आणि सेम रूटला आपण दोघंही पण सेम रूटला, पण गाठीच नाही. आणि आता ध्यानीमणी नसताना सुद्धा आपली गाठ झाली. येत असते ते आणि लांबून पाहिलं ना म्हटलं भाऊ निसटून जातील बरं का आता. चला, ओके, थँक्यू. आणि भाऊ, आमच्या रवी भाऊंच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हाईक करा. असे चॅनल शेवटपर्यंत टिकून राहणं फार महत्वाचं आहे. चालतंय. हा, हे चॅनलची फार आवश्यकता आहे. असे तर फार चॅनल आहे हो, कपडे काढून नाचणारे, हे करणारे, उडदंग घालणारे फार चॅनल आहे. समाज उपयोगी चॅनल असतील तर अशांना नक्कीच आपण मनापासून पाठिंबा करा. ओके, चला. तर दादांचा नंबर मी स्क्रीनवरती टाकला, नक्की कॉन्टॅक्ट करा.
फुल ना फुलाची पाकळी तुमच्या पद्धतीने पण मदत करण्याचा नक्की प्रयत्न करा. काय होतं माहितीये का मित्रांनो, ड्रायव्हरकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायचा आहे. बस एवढंच टार्गेट आहे सध्या तर, आणि तेच करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, बाकी काही नाही. थांबलोय मित्रांनो आपण ढाब्यावरती, गाडी लावली तर चला जेवण उरतोय. या मित्रांनो मस्त असं झणझणीत आजचं गावरान चिकन. हा समोरच मामा भांजे हॉटेलला थांबलोय. चल जेवण संपूया. काही दिवस झाला तिखट नव्हतं खाल्लं, म्हणलं आज बेत तिखटाचा. चिकन टेस्ट करून बघू. चिकन तर जेवण झालंय आपलं मस्तपैकी. 230 रुपयाचा चिकन थाळी मागवली होती. आता इथून तास 2 तास जोपर्यंत झोप येत नाही ना तोपर्यंत गाडी खेचायची. तर आता इथून निघू, पंढरपूर वगैरे क्रॉस करून घेऊन आपल्या रोडला लागल्यानंतर जाऊन मस्तपैकी जवळ जाऊन आराम करू पुण्याच्या. तर बरोबर 1:30 वाजलाय मित्रांनो. आपण पोहोचलोय नातेपुतेच्या थोडं अलीकडं. आता मस्तपैकी झोपतो सगळ्यांना. गुड नाईट. नमस्कार भावांनो सगळ्यांना, गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर उठलोय 9 वाजता आणि बोललो आता तर निघायलाच पाहिजे, कारण उशीर व्हायला लागला. उशीर म्हणजे उशिरा उठलो. ऍक्च्युली उशीर काही नाहीये, कारण आपल्याला उद्या मुंबईमध्ये मटेरियल डिलिव्हरी करायचंय 27 तारखेला. आजची 26 तारीख आहे. भारतीय प्रजासत्ताक दिन. सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आता प्रत्येक जण घरी सेलिब्रेट करत असेल किंवा मग शाळेमध्ये जाऊन सेलिब्रेट करत असेल. तर चला थोडे दिवस आठवले रस्त्याने पास जातात. शाळेच्या मैदानावरतीच प्रजासत्ताकाचे प्रोग्राम चाललेले पाहायला भेटले. म्हणलं आपला देश प्रजासत्ताक बघा इथं चाललोय, पाहिलं का बघा, आहे का लेजिम. तर हे बघायला वाटलं, मग लक्षात आलं की अरे आज 26 जानेवारी आहे. म्हणजे लक्षातच नाही की 26 जानेवारी आजचे प्रजासत्ताक दिन आहे. लहानपणीचे दिवस आठवले, सकाळची प्रभात फेरी आठवली गावामधून, त्यानंतर कवायत आठवली, लेझिम वगैरे आठवले, सगळ्या गोष्टी आठवल्या. बट काय आता म्हणजे आपण काय म्हणतो, आता कमवायचे दिवस आहेत तर या सगळ्या गोष्टी देण्यात पण, तारीख पण देण्यात राहत नाही की आजची प्रजासत्ताक दिन आहे म्हणून किंवा आजची 26 तारीख आहे म्हणून. जाऊ दे, काही प्रॉब्लेम नाही, त्याच्यावरती पण बऱ्याच बोलता येईल, लय लेक्चर देता येईल. पण नको, आता डायरेक्टली पोहोचायचंय पुण्यामध्ये, तर पुन्हा कव्हर करण्याचा प्रयत्न करू. दुपारचा 1 वाजलाय मित्रांनो. आपण पोहोचलोय फायनली पुण्यामध्ये. 26 जानेवारी. गुड मॉर्निंग मित्रांनो. साधारण सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आपलं लोकेशन फक्त आहे 2.5 किलोमीटर. तर बघू शकताय मित्रांनो, फक्त 2 किलोमीटर आपलं लोकेशन राहिलंय. तच मागे लॉजिस्टिक पार्क आहे ना, काशिम बीच अलीकडे. आणि टायमिंग झालाय बरोबर 5चा. तर आता 2-3 तास आराम करून घेऊ, कारण दिवसालाही ट्रॅफिक लागतं. म्हणलं रात्रीच जायला पाहिजे. तर आलो, पोचलं, तर आता आराम करतो. डायरेक्टली सकाळी भेटूया. चल, वेलकम टू अवर पहिलं लोकेशन फ्लिपकार्ट. भरपूर मोठं लॉजिस्टिक हब आहे बरं का हे. पण केवढले गोडाऊन करून ठेवले तिकडं, केवढले. टोकन पण भेटला, गाडीच्या आतमध्ये एंट्री पण झाली. हे समोर गोडाऊन आहे. आता गाडी खाली करायचीच एक प्रॉब्लेम झाला मित्रांनो. ऑनलाईन कंपनीचं म्हणजे फ्लिपकार्ट किंवा रिलायन्स किंवा अशा ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत, त्यांचं जर तुम्ही मटेरियल असं लॉंग रूटवरतून घेऊन येत असाल ना, तर पहिले अपॉइंटमेंटचं क्लिअर करा. आता मला बोलतात 28ची अपॉइंटमेंट आहे, आजची तारीख आहे 27ची. मी त्या दिवशीच सांगितलं होतं त्याला गाडी भरताना, म्हणलं बाई मी थांबू शकणार नाही, गाडी आजच्याच खाली करून घ्याव्या लागते. तर बघूया, आता यांना सांगितलं तर मेल करतो बोललेत, अप्रुव्हल आलं की खाली कराल. पण तुम्ही पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जर असं ऑनलाईन कंपन्यांचं मटेरियल फ्लिपकार्ट किंवा मग जे काही ॲमेझॉन यांचं मटेरियल जर घेऊन येतात लॉंग रूटवरतून, तर ह्या गोष्टींवरती लक्ष द्या. अपॉइंटमेंट चेक करत चला, कोणत्या डेटची अपॉइंटमेंट त्यांची भेटते, त्यानुसारच मग गाडी खाली करायची प्लॅनिंग करा किंवा मग बुकिंग कन्फर्म करण्याची प्लॅनिंग करा. चला निघूया बाहेर. लोकेशन पुढचं 9 किलोमीटर.
20 मिनिटं. मित्रांनो जे दुसरं आहे ना त्याची अपॉइंटमेंट आहे 29 तारखेची. डेट चेंज होतात लक्षात ठेवा. हे जर म्हणले ना डेट चेंज होत नाही, डेट चेंज होतात. यांच्या हातात आहे त्या करायच्या. अप्रुव्हल आलं का चेंज होत आहे. आता इथं पण झाली ना, आता पुढं तिथं जाऊन बघू. चला पोचू डायरेक्टली. सप्तश्री. चला घेऊया आतमध्ये. लोकेशन नंबर 2. हे मित्रांनो रिलायन्सचं गोडाऊन. मगाशी झालं फ्लिपकार्टचं गोडाऊन. चला इथं पण 29ची अपॉइंटमेंट आहे यार. इथं पण बघू काय होतंय कसं होतंय आता. तर मस्त अशी आंघोळ आणि पूजा उरकून घेतली मित्रांनो. आणि गाडी पण आपली एकदम चकाचक झालेली आहे. समोरच लॉजिस्टिकचं हे रिलायन्सचं एवढं मोठं हब बिनकामी आहे. कारण ह्या गाड्या 3-3, 4-4 दिवस उभ्या आहेत ऑलरेडी. त्यात 2-2 दिवस सुट्ट्या आल्या आणि त्याच्या आधीच्या अपॉइंटमेंट डेट असून सुद्धा गाड्या खाली झालेल्या नाही आहेत. तर आपले पेपर पण आपल्या हातात घेतले. मी ट्रान्सपोर्टरला सरळ सांगितले, बाबा हे मटेरियल आजच्याच खाली झालं तर ठीक, नाही झालं तर मटेरियल घेऊन मी डायरेक्टली पुण्याला जाणार. तू तिकडे गाडी पाठव आणि तुझं तू मटेरियल कसं घेऊन जा, पहिला हिशोब क्लिअर कर. हा त्याला सरळ सरळ सांगितले. आता तोय पण आडून बसलाय, नाही गाडी खाली होऊनच करूनच देईन. म्हणलं ठीक आहे बाबा, पेपरच माझ्याकडे पडले तर गाडी खाली कशी होईल. त्याला सांगून ठेवलंय तरी. तर बघू आता पुढं काय होतंय. जे काय होईल ते पुढं बघता येईल. आता समोरच मित्रांनो डॉक नंबर 5 जिथं आपल्याला गाडी खाली करायची. आणि आपली अपॉइंटमेंट ॲक्च्युली उद्याची होती, बट आजच आपली गाडी खाली होणार आहे. तर आंघोळ पूजा उरकून घेत. खूप मस्त अशी चेन्नईची आपली सिरीज झाली. तुम्ही एपिसोड पाहिले असतील तर तुमच्या लक्षात आला असेल की कसं मस्त आपण प्लॅनिंग केले होते. तर चला फायनली आपली आज गाडी खाली होईल. आता तिथं काय डॉकला दरवाजा डायरेक्ट बंद होऊन जातो, त्यामुळे गाडी खाली होती. कारण बाकी सगळी प्रोसेस कंप्लीट केली. आता तो 11:09 झाला का आपलीच लावायची. तर चला फायनली ही सिरीज एंड करायचा टाईम झाला आहे. आणि ह्या ट्रिपचा हिशोब समजून घ्या मित्रांनो. आता मी तुम्हाला पूर्ण क्लिअर सांगतो. जाऊन येऊन 54,000 रुपयाचं मित्रांनो हे बुकिंग झालं आहे. पूर्ण रिपोर्ट झाला आहे. खर्च सांगायचा झाला तर 15,000 रुपयाचं पूर्ण डिझेल लागलं. अजून 2-3 पोले म्हणजे 16,000 रुपयाचं ॲक्च्युली भरलं होतं. बट अजून गाडीत बरंचसं डिझेल शिल्लक आहे. 3 कांड्याच्या आसपास आहे. म्हणून 15,000 रुपयाचा डिझेल खर्च आला. 3,000 रुपये मित्रांनो टोल खर्च आला. आणि आपण 2च टिपी काढले, कर्नाटकचा एकदा आणि आंध्राचा एकदा. तर ते 500 रुपये बाकी जेवणाचा वगैरे खर्च सगळा पकडून ओव्हरऑल पर डोक्यावरतून पाणी जरी गेलं तरी आपल्याला 20,000 रुपये खर्च समजायचा. मोठा नाही आहे बट धरला. जेवण बिवण सगळं पकडून. म्हणजे ह्या 9 दिवसात मित्रांनो आपल्याला प्रॉफिट जे झालं ते 34,000 रुपयाचं झालं. विचार करू शकता किती मेहनत करायला लागली आणि कसे रिपोर्ट करता आले. तर तुमच्या ही सिरीज नक्कीच लक्षात आली असेल आणि भरपूर सारं शिकण्यासारखं होतं. मी बरेचसे पॉईंट ह्या सिरीजमध्ये कव्हर केलेत. नक्कीच तुम्हाला ही सिरीज आवडली असेल. आणि अशाच नवीन नवीन सिरीज पाहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अशा नवीन नवीन गोष्टी शिकता येतील. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.